यार आपले आईबाप ना अनेकदा स्वतःला एका पिंजऱ्यात कैद करून घेतात, फक्त आपल्या मुलांना उडायला पंख मिळावे म्हणून. आज घरात बसलो होतो, सहज थोडं बाहेर बघत होतो आणि काही जुन्या आठवणी मनात दाटून आल्या. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. बघा ना, आज आपण 2026 मध्ये आहोत. सगळीकडे लकलकणारे लाईट्स आहेत, हाय स्पीड इंटरनेट आहे, पण आय स्टील रिमेंबर दस डेज जेव्हा आमच्या घरात साधी लाईट पण नव्हती. रात्री बेरात्री त्या कंदिलाच्या उजेडात बसून आम्ही दिवस काढलेत. आज परिस्थिती बदलली असली तरी तो काळ आणि तो संघर्षाचा दिवस मी कधी विसरू शकत नाही. आणि विशेष म्हणजे ती लेजेंडरी सायकल. 2008-9ची आसपासची गोष्ट असेल. एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचं होतं. आता परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती की आम्ही गाडी बुक करू शकू. मग पप्पाने काय केलं, चक्क त्यांच्या त्या जुन्या सायकलवर आम्हाला चौकानं बसवलं. आय नो इट साऊंड्स क्रेझी टुडे, बट एका सायकलवर मी, माझी मम्मी, माझा भाऊ आणि पप्पा आम्ही तासनतास प्रवास केलाय. पप्पांचा तो घाम आणि त्यांचे थरथरणारे पाय आज आठवलं तर अंगावर काटा येतो. आय एम नॉट टेलिंग यू दिस टू गेन सिम्पथी. मला फक्त हे सांगायचं आहे की आज जेव्हा आपण एखादी मोठी गाडी किंवा महागडी वस्तू घेताना कसलाही विचार करत नाही, तेव्हा त्यामागे आपल्या आई वडिलांनी पाहिलेले ते गरिबीचे दिवस असतात. आज मनामध्ये खूप इमोशन्स आहेत. आय जस्ट वॉन्ट टू थँक गॉड, ज्याने आपल्याला आज इतकं सक्षम बनवलंय. पण मी ते सायकलवरचे दिवस कधी हलक्यात घेऊ शकत नाही. द स्ट्रगल मेड मी हू आय एम टुडे. मम्मी पप्पा, तुमचे ते सॅक्रिफाईस मी वाया जाऊ देणार नाही. आय विल कीप वर्किंग हार्ड. तुमच्या त्या कष्टाचं चीज करून दाखवणं हेच आता माझं ध्येय आहे. आय विल सी अराउंड. बाय बाय.